नमस्कार मित्रांनो, प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते। आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, सावनी सागरला म्हणू लागते, खरंच तुझं आदित्यवर प्रेम आहे ना? तर सागर म्हणतो, तू काय बोलतेस, तुला कळतंय का? तर सावनी म्हणते की हो, माझं मला अगदी नीट कळत आहे। आणि सागर, तुझं जर खरंच आदित्यवर अगदी मनापासून प्रेम असेल ना, तर ते तुला सिद्ध करावंच लागेल। आता मात्र सागरला धक्का बसतो। तर सावनी म्हणू लागते की हो, आणि हे सिद्ध करण्यासाठी तुला हे राहतं घर आदित्यच्या नावावर करावे लागेल। आता मात्र घरातील सर्वांनाच धक्का बसतो। तर सावनी म्हणू लागते की जर तू हे घर आदित्यच्या नावावर केलंस तर आदित्यचं हक्काचं घर होईल आणि आदित्यला कधीही अनसिक्युअर वाटणार नाही। जे काही त्याला आता अनसिक्युअर वाटत आहे, तुम्ही घराबाहेर काढाल अशी भीती जी त्याच्या मनात निर्माण झाली आहे, ती भीती राहणार नाही। तर आता मुक्ता म्हणू लागते, हो का, मग या सगळ्यामध्ये तुमचा रोल काय असणार? तर सावनी म्हणू लागते, तोच एक चांगल्या आईचा रोल असतो, तोच असणार माझा। आदित्य कळत्या वयात येईपर्यंत त्याची केअरटेकर म्हणून या सगळ्याची जबाबदारी माझी असेल, असं म्हणत सावनी खुश होते। आता मात्र सर्वांनाच खूप वाईट वाटत असतं। तर त्यानंतर सावनी म्हणू लागते, काय झालं? आता तर सर्वांची बोलतीच बंद झाली। त्या खोट्या दागिन्यांपेक्षा, त्या खोट्या कानातल्यांपेक्षा या घरात खोटी माणसं राहतात एवढं मात्र नक्की। आता सावनी ही सागरला म्हणू लागते, काय झालं सागर, तुझं तर आदित्यवर प्रेम आहे ना? मग विचार कसला करतोयस? कर ना हे घर आदित्यच्या नावावर, आपल्या मुलाच्या नावावर। आता मात्र मुक्ताला सावनीचा खूप राग आलेला असतो। आता मुक्त ही सावनीला म्हणू लागते, सावनी, आता तुमचं अति होत चाललं आहे, आता तुम्ही तुमच्या मर्यादा ओलांडत आहात। प्रेम सिद्ध करण्यासाठी घर नावावर करणं हा काय प्रकार आहे सावनी? तर आता सावनी म्हणू लागते, मुक्ता, अगं हे फक्त सिद्ध करण्यासाठी नाही, तर माझ्या मुलाच्या भविष्याचा विचार करून मी हा निर्णय घेत आहे। तुला माहीत आहे का, अगं भविष्यात जर तुम्ही कोणी माझ्या मुलाला घराबाहेर काढलं तर माझा मुलगा कुठे जाणार आहे, त्याच्या भविष्याची मला चिंता वाटत आहे। आणि म्हणूनच मी हे सगळं काही करत आहे। आणि म्हणूनच मी म्हणत आहे, सागर, हे राहतं घर आदित्यच्या नावावर कर, म्हणजेच आदित्यला वाटेल की हे घर त्याचं आहे। आणि यासाठीच तर मी प्रयत्न करत आहे। मग काय झालं, हे घरच तर मी नावावर करायला सांगत आहे ना, आणि तेही आदित्यच्या। मग तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? आणि तसंही मुक्ता, तूच सांगतेस ना की मला आदित्यच्या भविष्याची काळजी वाटत आहे। मग जर तुला आदित्यच्या भविष्याची काळजी वाटत असेल, त्याची काळजी वाटत असेल, तर काढ ना, त्याला या सगळ्यातून बाहेर काढ आणि हे घर त्याच्या नावावर कर। आता मात्र सावनीचे हे डावपेच मुक्ताने चांगलेच ओळखलेले असतात। परंतु सावनीच्या या डिमांडमुळे घरातील सर्वच शांत असतात। तर आता सावनी त्याच संधीचा फायदा घेत म्हणू लागते की एका क्षणात घरातील सर्वांचेच खरे चेहरे बाहेर आले आहेत। मला वाटलंच होतं की तुम्ही असं काही करणार नाही। आदित्यवर प्रेम आहे हे फक्त तुमचं नाटक आहे। आदित्य, तुला हे करून देऊ का? आदित्य, तू ते खाणार काय? आदित्यला बरं वाटत नाही, हे सगळं काही नाटक होतं। जेव्हा मी एखादी गोष्ट प्रॅक्टिकल मागण्याचा प्रयत्न केला तेव्हा मात्र तुम्ही सर्वांनी हात वर केलेत। आता मी असं समजू का की तुम्हाला आदित्यपेक्षा हे घर महत्त्वाचं आहे? तर आता मुक्ता ही सावनीला प्रत्युत्तर करत म्हणते, सावनी, एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, घर हे माणसांनी बनत असतं। आणि हो, ज्याप्रमाणे आमचा या घरावर अधिकार आहे त्याचप्रमाणे आदित्यचाही या घरावर अधिकार आहे, परंतु तुम्हाला तो दिसतच नाही आहे। पण जर कागदाच्या तुकड्यावर सही करून आदित्यवरील प्रेम सिद्ध करायचं असेल तर सागर तेही करतील। सागर हे घर आदित्यच्या नावावर नक्कीच करतील। आता मात्र सागरला धक्का बसतो। सागर विचारतो, मुक्ता, तुम्ही हे काय बोलत आहात? तर मुक्ता ही सागरला म्हणू लागते, सागर, तुमचं आदित्यवर प्रेम आहे ना? तर सागर म्हणतो, हा काय प्रश्न आहे? तर मुक्ता म्हणते, मग इतर प्रश्न मनात आणू नका, आपल्या आदित्यसाठी हे घर तुम्ही आदित्यच्या नावावर करा। आता मात्र इंद्राताई आणि स्वातीला धक्काच बसतो। तर त्यानंतर इंद्राताई म्हणू लागतात, मुक्ता, अगं तू हे काय बोलत आहेस? तर मुक्ता म्हणू लागते, मम्मी, आपला आदित्य या घरात सुखाने झोपावा, या छताखाली शांत राहावा असं तुम्हालाही वाटतंय ना? मग तुम्ही काळजी करू नका। सागर, आता कोणताही विचार करू नका, हे घर आदित्यच्या नावावर करण्यासाठी होकार द्या। आता मात्र सावनीला आश्चर्यच वाटतं। आता सागर कोणताही विचार न करता लगेच वकील साहेबांना कॉल करायला घेतो। ते पाहून सावनीला मात्र खूप आनंद झालेला असतो। आता सागर वकील साहेबांचा फोन लागत नसल्यामुळे त्यांना मेसेज करत असतो। आता मात्र सावनीला वाटत असतं की सागर घर नावावर करायला तयार नाही, आणि म्हणूनच सावनी ही टाळ्या वाजवत सागरला म्हणू लागते, वा, काय भयानक शांतता पसरली आहे। आता हे दृश्य आदित्यने पाहायला हवं होतं, म्हणजे आदित्यच्या समोर तुम्हा सगळ्यांचे खरे चेहरे आले असते आणि आदित्यलाही कळालं असतं की तुम्ही सर्व माणसं कशी आहात। तर आता सागर म्हणू लागतो, काही शांतता वगैरे पसरली नाहीये, मी बोलण्यापेक्षा कृती करून दाखवत आहे। आणि
आणि आता मी वकील साहेबांना मेसेज केला आहे. आता घराची कागदपत्र तयार होतील आणि हे घर आदित्यच्या नावावर होईल. आता हे ऐकून सावनीला आश्चर्यच वाटतं. सावनी विचारू लागते, सागर तू हे खरं बोलत आहेस ना? का तुझ्या त्या कानातल्यांसारखं तुझे हे शब्दही खोटे आहेत? आता मात्र मुक्ता ही सावनीला प्रत्युत्तर करत म्हणते, सावनी एक गोष्ट लक्षात ठेवा, सागरचे शब्द कधीही खोटे असत नाहीत. सागर जे बोलतात ते करून दाखवतातच. परंतु कसं आहे ना, तुम्ही अजून सागरला ओळखलंच नाही, त्यामुळे तुम्हाला कसं कळणार ना? आता मात्र सावनी शांतच होते. तर त्यानंतर मुक्ताही सागरचा हात हातात घेते आणि सागरला सावरत असते. परंतु सावनीला खूप आनंद झालेला असतो. आता सावनी मनाशीच म्हणू लागते, ओ माय गॉड, हे प्लॅन वर्क होईल असं मला वाटलंही नव्हतं. परंतु खरंच माझं प्लॅन वर्क तर झालंच आहे. आता आदित्यच्या खांद्यावर बंदूक ठेवून हे घर तर मी माझ्या नावावर करून घेणारच आहे. आदित्यच्या नावावर का होईना, परंतु हे घर माझं होणार आहे. आता हळूहळू बिझनेसमध्येही हिस्सा मागून घेईन आणि त्यानंतर सागर तुला आणि तुझ्या ह्या काकूबाई बायकोला रस्त्यावर आणेन, एवढं मात्र नक्की. त्या सावनी मुक्ताने सागरकडे रागाने पाहू लागते आणि फाईन असं म्हणत तिथून निघून जाते. आता मात्र सागरने घेतलेल्या निर्णयामुळे इंद्राताईंना खूप वाईट वाटत असतं. इंद्राताई खूप रडत असतात. इंद्राताई म्हणू लागतात, सागर अरे तू हे काय करून बसलायस? सागरच्या या निर्णयामुळे इंद्राताई तर तिथे कोसळूनच गेलेल्या असतात. तर त्यानंतर सागर आणि मुक्ता इंद्राताईंना सावरत असतात. मुक्ता म्हणू लागते, मम्मी तुम्ही शांत व्हा. तर इंद्राताई म्हणू लागतात, अरे पोरांनो, तुमचं मी थोडं काही कौतुक केलं तर तुम्ही हे काय करून बसलाय? आणि मुक्ता, अगं मी तुझं कौतुक केलं म्हणून आता तू तर हे घरही देऊन टाकतेस त्या आदित्यला. तुला कळतंय का गं मुक्ता? मुक्ता, मला माहीत आहे की तू सगळं आदित्यसाठी करतेस, परंतु ही सावनी कशी आहे तुलाच माहीत आहे का? मुक्ता म्हणू लागते, मम्मी अहो आपण हे घर आदित्यच्या नावावर करत आहोत, सावनीच्या नावावर नाही. आणि आदित्य तर आपलाच आहे ना? तर त्यानंतर सागर इंद्राताईंना म्हणतो, आई तू अगोदर शांत हो बघू आणि मला एक सांग, आपण हे सगळं काही आदित्यसाठीच करतोय ना? आणि दुसरी गोष्ट म्हणजे कितीतरी वर्ष मी आदित्यसाठी तरसत होतो. आदित्यला पाहण्यासाठी माझे डोळे आसुसले होते. परंतु आज माझा आदित्य माझ्या समोर आहे, आपल्या घरात आहे. मग अजून आपल्याला काय हवं आहे? जर आदित्य माझ्यासोबत कायम राहणार असेल आणि त्याच्या मनातील भीती जर कमी होणार असेल, तो या सगळ्यातून बाहेर पडणार असेल, त्याच्या चेहऱ्यावर जर आनंद येणार असेल, तर अशी 10 घरं मी त्याच्यावरून ओवाळून टाकायला तयार आहे. मला ह्याचं काहीच वाटत नाही. तर इंद्राताई म्हणू लागतात, अरे पोरांनो, तुम्हाला काहीच कसं कळत नाही? अरे ती सावनी आपल्याला लुबाडण्याचा प्रयत्न करत आहे. हे सगळं काही सावनी मुद्दाम करत आहे. तर त्यानंतर इंद्राताई मुक्ताला म्हणतात, सुनबाई मला सांग, आदित्य तुझ्याजवळ घर मागायला आला होता का? तर मुक्ता म्हणू लागते, नाही मम्मी, परंतु आदित्यच्या मनातील भीती मी पाहिली आहे. सावनी दिवस रात्र आदित्यला हेच शिकवत असते, त्याच्या डोक्यामध्ये हेच भरवत असते की हे घर तुझं नाही, तुझ्या डोक्यावर छप्पर नाही, तुझं असं काहीच नाही आणि म्हणूनच तो मुलगा बिथरून गेला आहे. तुम्हाला माहीत आहे का मम्मी की या अगोदर काय घडून गेलं आहे ते? आता मात्र मुक्ताला सगळं आठवत असतं. आदित्यची अवस्था मुक्ताच्या डोळ्यासमोर येते. आदित्यने हात जोडून मुक्तासमोर रिक्वेस्ट केलेली असते की आम्हाला या घरातून बाहेर काढू नका. हे सगळं काही मुक्ताला आठवतं. मुक्ताला खूप वाईट वाटत असतं. आता मुक्ता त्या रात्री घडलेला सर्व प्रसंग इंद्राताईंना स्वातीला सांगू लागते आणि म्हणू लागते, आता मला सांगा मम्मी, अहो हसत्या खेळत्या वयात मुलाने आनंदात राहावं, तर हा मुलगा रात्रभर जागरण करून आपल्या डोक्यावर छप्पर असेल की नाही, आपल्याला या घरात राहता येईल की नाही, या विचाराने रात्र जागवत असतो. आणि म्हणूनच मला आदित्यसाठी हे करावंसं वाटत आहे. मम्मी मला सांगा, जर आपल्या मुलाला शांत झोपच लागत नसेल तर फॅमिली म्हणून आपण त्याच्यासोबत असून त्याचा काय उपयोग आहे? मम्मी प्लीज मला समजून घ्या, आपण हे सगळं काही आदित्यसाठी करत आहोत, आदित्यच्या आनंदासाठी. मम्मी माझ्यावर विश्वास आहे ना तुमचा? तर इंद्राताई मुक्ताला म्हणू लागतात, सुनबाई अगं माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे, पण ती सावनी काटा आहे, काटा कधीही आपल्याला टोचणार असते आणि त्या सावनीवर माझा विश्वास नाही. आता त्या सावनीला तू कचऱ्याच्या ढिगाऱ्यातून घरी तर घेऊन आली आहेस, परंतु हीच सावनी जर आपल्यालाच कचऱ्याच्या ढिगाऱ्यात टाकणार असेल तर? आता मात्र सर्वांनाच धक्का बसतो. तर इंद्राताई रडतच रूममध्ये निघून जातात. आता स्वातीही इंद्राताईंना सावरण्यासाठी जाते, परंतु मुक्ता आणि सागर यांना खूप वाईट वाटत असतं. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, आपल्या आईचं आपल्यावर जीवापाड प्रेम आहे असा आंधळा विश्वास असणारा आदित्य सावनीच्या मांडीवर डोकं टेकून शांतच पडलेला असतो. आता मात्र सावनी ही खोट्या माहेचा स्पर्श आदित्यच्या डोक्यावरून फिरवत मनाशीच म्हणू लागते, माझी ही कोंबडी आता सोन्याचं अंड द्यायला सुरुवात झाली आहे. आता या कोंबडीमुळेच मला आता कोणाच्याही दारोदारी भटकायची वेळ येणार नाही. सागर कोळीसोबत लग्न करून मी आयुष्यात एक मोठं आणि खूप महत्त्वाचं काम केलं, ते म्हणजे आदित्यला जन्म दिला आणि म्हणूनच आज माझ्या भविष्याची चिंता मिटणार आहे. हे सगळं काही आदित्यमुळे होणार आहे. आदित्यच्या खांद्यावर बंदूक ठेवून मला जे काही
काही हवं ते सगळं काही साध्य करता येणार आहे असं म्हणत सावनी खूप खुश होते. आता मात्र सागर सावनीच्या बोलण्याचा विचार करत असतो. सागरला काय करावं काहीच कळत नसतं. त्याचवेळी मुक्ताही तिथे येते आणि सागरला आधार देत म्हणते, सागर बस करा आता, एवढा विचार नका करू, तुम्हाला त्रास होईल. आणि सागर प्लीज स्वतःला त्रास करून घेऊ नका. सागर एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, जे काही होणार आहे ते चांगलंच होणार आहे. आणि देव न करो जर आपल्या आयुष्यात जर काही वाईट घडलं तरीसुद्धा ही मुक्ता तुमच्यासोबत कायम असणार आहे. तुमच्या पावलावर पाऊल ठेवूनच तुमच्यासोबत असणार आहे. तुमची साथ कधीही सोडणार नाही. कोणतीही वेळ आली, कोणताही प्रसंग आला तरी मुक्ता तुमच्यासोबतच असणार आहे. मी तुम्हाला वचन देते सागर. तर त्यानंतर सागर म्हणू लागतो, मुक्ता माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. तर मुक्ता म्हणू लागते, परंतु सागर असा आपण निगेटिव्ह विचार का करावा, सगळं काही चांगलंच होणार आहे आणि आपण हे सगळं काही आपल्या मुलासाठीच करत आहोत ना. तर त्यानंतर सागरा मुक्ताचं कौतुक करत म्हणू लागतो, मुक्ता अहो मी तुमच्याबद्दल काय बोलू मला काहीच कळत नाही. अहो तुमच्यासारखी व्यक्ती माझ्या आयुष्यात असताना मला आता काय करावं काहीच कळत नाही. मुक्ता अहो तुम्ही नक्की कुठल्या मातीच्या बनल्या आहात. अहो जेव्हा आदित्यच्या नावावर हे घर करायची वेळ आली तेव्हा मात्र तुम्ही कुठेही अडखळला नाही. तुम्ही बिनधास्तपणे बोलून मोकळ्या झालात की हे घर आदित्यच्या नावावर करायला आम्ही तयार आहोत. परंतु मी बाप असून 10 वेळा विचार करत होतो की काय करू, कारण माझं आदित्यवर प्रेम आहे. परंतु ती सावनी मुक्ता खरंच तुम्ही कुठल्या मातीच्या बनल्या आहात मला काहीच कळत नाही. अहो तुमच्यासारखी व्यक्ती या जगात मी अजूनपर्यंत पाहिली नाही. आता मात्र सागर मुक्ताचं खूप कौतुक करत असतो. सागरला मुक्ताचा खूप अभिमान वाटत असतो. आता सागर हा मुक्ताला विचारतो, मुक्ता मला एक सांगा, असं निखळ आणि निस्वार्थी प्रेम तुम्हाला कसं काय जमतं हो, आणि एवढं निस्वार्थी प्रेम तुम्ही सगळ्यांवर कसं काय करू शकता. तर त्यानंतर मुक्ता म्हणू लागते, कारण तुम्ही सर्वजण माझे आहात. तर मुक्ताही सागरला म्हणते, सागर आपण असंच निस्वार्थी प्रेम आपल्या मुलांनाही करायला शिकूया. सगळ्यांवर निस्वार्थी प्रेम केलं तर हे जग अगदी आपलंसं होतं, आपलेपणाने जिंकता येतं, हे आपण आपल्या मुलांना शिकवायचं आहे. सई आदित्य यांना चांगले संस्कार आपण द्यायचे आहेत. आता सईसोबत मुक्ता आदित्यचाही विचार करत आहे. हे पाहून सागरला काय बोलावं काहीच कळत नसतं. आता सागर हा प्रेमानेच मुक्ताकडे पाहत असतो. आता त्याचवेळी सागरला मिहीरचा फोन आलेला असतो. आता सागर विचारतो, मिहीर अरे बोल ना काय झालं आहे. तर मिहीर म्हणतो, दादूस तू कुठे आहेस. तर सागर म्हणतो, कुठे असणार, घरीच आहे. तर मिहीर म्हणतो, म्हणजे दादूस अरे तुझ्या लक्षात आहे का, अरे आपल्याला देशपांडेंनी बोलावलं आहे, तिथे आपल्याला जायचं आहे आणि आज आपली मीटिंग कम पार्टीसुद्धा आहे. आता मात्र सागरच्या लक्षात येतं. सागर म्हणू लागतो, मिहीर अरे मी तर कम्प्लिटली विसरून गेलो होतो, सॉरी. तर त्यानंतर सागर हा मिहीरला म्हणतो, परंतु तू हो पुढे मी आलोच. तर आता सागर मिहीरला म्हणतो, मिहीर मला थोडा उशीर होईल परंतु तू सांभाळून घ्या. तर आता मिहीर म्हणतो, हो दादूस मी घेईन सांभाळून, परंतु तू नक्कीच ये. तर आता मुक्ताही सागरला विचारते, सागर अहो काय झालं आहे. तर सागर म्हणतो, मुक्ता अहो मी ह्या सगळ्या गडबडीमध्ये तुम्हाला सांगायलाच विसरलो की आज आपल्याला मीटिंग कम पार्टी आहे. मग त्यासाठी आपल्याला जावं लागणार आहे आणि तुम्ही माझ्यासोबत येणार आहात, कारण तिथे त्यांनी कपल्सला बोलवलं आहे. तर मुक्ताही सागरला म्हणते, सागर अहो प्लीज नको ना, अहो हे पार्टी वगैरे मला नाही झेपत, मला हे बर्डन नको आहे सागर प्लीज. तर सागर म्हणतो, खरंच. तर मुक्ता म्हणते, हो ना सागर प्लीज मला नका ना फोर्स करू. तर आता सागर म्हणतो, ठीक आहे. आता सागर थोडा पुढे जातो आणि आरशासमोर उभा राहत म्हणतो, जरा इकडे या. आता मला सांगा तुमच्या या हँडसम नवऱ्याला. तेवढ्यातच मुक्ता हसू लागते. तर सागर म्हणतो, अहो तुम्ही हसताय का, मी तुम्हाला खरंच सांगत आहे, तुमच्या अशा या हँडसम नवऱ्याला तुम्ही एकट्याला सोडत आहात, मग तुमचाच घरात लक्ष लागणार नाही. तर मुक्ता विचारते का. तर सागर म्हणतो, का म्हणजे काय, अहो ज्या पार्टीमध्ये मी जाणार आहे तिथे खूप सुंदर मुली असणार, मग त्यातली एखादी मुलगी जर मला आवडली तर, आणि हो मला जरी आवडली नाही आणि त्या मुलीला मी आवडलो तर, आणि मग मात्र. तर मुक्ता म्हणते, मग चालेल करा तिसरं लग्न, मग तुम्ही येईपर्यंत ती दुसरी गेस्ट रूम आहे ती माझ्यासाठी रेडी करून ठेवते. तर आता सागर म्हणतो, खरंच आयडिया खूप छान आहे. तर मुक्ता म्हणते, करणार आहात का तुम्ही. तर सागर म्हणतो, हे शक्य आहे का. तर मुक्ता म्हणते, मलाही माहीत आहे, कारण आपलं दोघांचं एकमेकांवर इतकं प्रेम आहे की तुम्ही तिसरं लग्न करणार नाही हे मला चांगलंच माहीत आहे. तर सागर म्हणतो, तुम्ही पण ना, परंतु तुम्ही पार्टीला येणार आहात. असं म्हणत सागर ऑफिसच्या कामासाठी निघून जातो. तर आता मुक्ताही पार्टीला जाण्यासाठी तयार होत असते. तर इकडे पाहायला मिळतं, लकी हा आरतीला भेटण्यासाठी आलेला असतो. आता आरती ही लकीला म्हणू लागते, लकी आपल्या लग्नाबद्दल तू घरी कधी बोलणार आहेस. तर लकी म्हणतो की लवकरच बाळा, तू घाबरू नकोस. तर त्यानंतर आरतीला तो म्हणू लागतो, अगं तसं पण आपण अगदी नवरा बायको असल्यासारखेच वागत आहोत ना. तर आता आरती म्हणू लागते, नाही लकी, खरं तर आज आपण आपली मर्यादा ओलांडली आहे, म्हणूनच लकी मला खरंच खूप भीती वाटत आहे. तर आता लकी हा आरतीला म्हणू लागतो, आरती अगं तू घाबरू नकोस, मी तुझ्यासोबत आहे आणि मी
लवकरच घरच्यांसोबत लग्नाबद्दल बोलणार आहे, त्यामुळे तू काळजी करू नकोस, असं म्हणत लकी आरतीला मिठीत घेतो. तर दुसरीकडे पाहायला मिळतं देशपांडेंनी जी पार्टी ऑर्गनाईज केलेली असते त्या पार्टीमध्ये आता मिहिका आणि हर्षवर्धन येतात, परंतु त्या अगोदरच मिहिर तिथे पोहोचलेला असतो. आता जेव्हा मिहिका आणि हर्षवर्धन येतात, आता त्या दोघांना पाहून मिहिरला खूप वाईट वाटत असतं. मिहिकाला पाहून मिहिरला खूप त्रास होत असतो. हर्षवर्धनने मिहिरला पाहिलेलं असतं आणि मिहिरला अजून त्रास व्हावा यासाठी हर्षवर्धन मिहिकाला जवळ ओढून घेतो. तर आता मिहिका हर्षवर्धनला म्हणू लागते, तुमची हिंमतच कशी झाली, अगोदर हात सोडा. परंतु हर्षवर्धन काही हात बाजूला करत नसतो आणि म्हणूनच मिहिका हर्षवर्धनचा हात बाजूला करायला जाते, परंतु त्याचवेळी मिहिर तिच्याजवळ पाहत असतो. आता मात्र मिहिरला संशय येऊ नये आणि म्हणूनच मिहिका हर्षवर्धनचा हात अजून जवळ घेते आणि त्याच्या मिठीत जाते. आता हर्षवर्धनला ती म्हणू लागते, खरंच थँक्यू, कशी वाटते साडी आणि माझा लुक कसा वाटतोय, असं म्हणत ती हर्षवर्धनसोबत चांगलं वागू लागते. आता मात्र ते सगळं काही मिहिरला सहन होत नसतं आणि म्हणूनच त्याचवेळी मिहिर ड्रिंक करायला घेतो. आता मात्र मिहिकाला मनातून खूप वाईट वाटत असतं, परंतु मिहिर समोर आपल्याला प्रेमाचं नाटक करायचं आहे ही गोष्ट लक्षात ठेवून मिहिका हर्षवर्धनसोबत प्रेमाचं नाटक करत असते. परंतु हे सगळं पाहून मिहिरला खूप त्रास होत असतो. आता या बिझनेस पार्टीमध्ये सागर आणि मुक्ताही आलेले असते. तर आता देशपांडे साहेब सागर आणि मुक्ताचं स्वागत करत म्हणू लागतात, सागर साहेब या, अहो तुम्ही आलात आणि या पार्टीची शोभाच वाढली आहे. तर सागर म्हणू लागतो की असं काहीच नाही, हा तर तुमच्या मनाचा मोठेपणा आहे. आता तुमचं हे बोलणं ऐकून मला तर जुने दिवस आठवलेत. तर आता देशपांडे साहेब सागरला म्हणू लागतात, आठवायलाच पाहिजे, कारण जरी आपण बिझनेस पार्टनर असलो तरीसुद्धा आपली जुनी नाती आहेत ती विसरून कधीही चालणार नाही. आता मुक्ताचेही ते स्वागत करतात. तर मुक्ता त्यांचे आभार मानते. आता त्याचवेळी मुक्ताचं लक्ष नकळतपणे मिहिकाकडे जातो. आता मिहिका ही मुक्ताला पाहते, परंतु मुक्ताला हर्षवर्धनचं आणि आपलं नातं खरं वाटावं यासाठी मिहिका हर्षवर्धनचा हात हातात घेऊन तिथे उभी असते आणि हर्षवर्धनशी बोलत असते. आता मिहिकाचं ते रूप पाहून मुक्ताला खूप वाईट वाटत असतं. तर आता हे सगळं काही सागरच्या लक्षात येतं. सागर मुक्ताला सांभाळत म्हणतो, मुक्ता तुम्ही तिकडे लक्ष देऊ नका, अहो आपण तर बिझनेस पार्टीसाठी आलो आहोत ना, मग तुम्ही त्या गोष्टींवर लक्ष नका देऊ. तुम्हाला ज्या गोष्टींमुळे त्रास होतो त्या गोष्टी तुम्ही पाहूही नका आणि जिथे तुम्हाला आनंद वाटतो तिथेच पहा. तुम्ही एक काम करा, तुम्ही माझ्याकडे पाहत राहा, म्हणजे तुम्हाला हे सगळं काही विसरता येईल. तर आता मुक्ता ही मिहिकाकडे पाहत असते. तर मिहिका खुश असल्याचं नाटक करत असते. तर पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं मुक्ताच्या मंगळागौरीचा कार्यक्रम असतो. आता सावनी ही सवतीचा तोरा मिरवत मुक्तासोबत सवतीच्या भांडणामध्ये सहभागी झालेली असते. आता मात्र त्याचवेळी तिचा तोरा गळून पडतो आणि सावनी मात्र खाली पडते. आता सावनीला पडलेलं पाहून इंद्राताईंना तर खूप आनंद झालेला असतो. इंद्राताई मोठ्यानेच म्हणू लागतात, अरे पडली रे पडली. परंतु त्याचवेळी सावनी ही इंद्राताईंच्या समोर येते आणि त्यांना धमकावत म्हणू लागते, आता कोण पडलं तोंडावर, असं म्हणत सावनी ही इंद्राताईंना घराचे पेपर दाखवत म्हणू लागते, सागरने त्याची संपूर्ण प्रॉपर्टी आदित्यच्या नावावर केली आहे, आता आदित्यची आई म्हणून. परंतु त्याचवेळी मुक्ता ही सावनीच्या हातातील ते पेपर काढून घेते आणि सागरला म्हणू लागते, सागर आपण या पेपरवर आदित्यसाठी सह्या केल्या खऱ्यात, परंतु या प्रॉपर्टीवर आदित्यचा नाही तर सावनीचाच डोळा आहे, त्यामुळे त्याचा काही उपयोग नाही, असं म्हणत मुक्ता आता ते पेपर फाडते आणि त्याचे तुकडे करून सावनीच्याच तोंडावर फेकते. आता मात्र सावनीचा चांगलाच माज उतरलेला असतो. आता मुक्ता पुढे कोणतं पाऊल उचलेल हे पाहणं अतिशय रंजक करणार आहे. अशाच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचेच अगदी मनपूर्वक धन्यवाद.